नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र 1000 ते 996 आहेत का हवेचा कमी दाब, हलकी आपसिकता कमी दाब सध्या महाराष्ट्रात एकदम खूप असा तयार झालेला आहे आणि तो 26 आणि 27 तसेच 25 तारखेला 25 तारखेपासून 25-26 या 2 दिवस लो प्रेशरचा प्रभाव जाणवणार आहे. तसेच 27 तारखेला देखील काही भागात याचा प्रभाव जाणवणार आहे. परंतु 28 तारखेपासून याचा प्रभाव एकदम खूप कमी होत आहे आणि लो प्रेशरच्या ऐवजी हाय प्रेशर 104 ते 106 इतका हेलिपास्कल इतका दाब तयार होत आहे 28 तारखेपासून. त्यामुळं महाराष्ट्रात परत पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी होत आहे आणि 28 तारखेपासून पावसाला खंड पडण्यास सुरुवात आहे. तो 8 ऑगस्ट पर्यंत सध्या तरी खंड आहे आणि 8 ऑगस्ट पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे. आज 25 तारखेला मुंबई, कोकण, गोवा, नाशिक या भागामध्ये संततधार असा जोरदार पाऊस आहे आणि काही ठिकाणी खूप मुसळधार देखील पाऊस आहे. विदर्भ साईडला अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये खूप जोरदार सध्या 25 तारखेला पाऊस आहे आणि हा पाऊस 26 तारखेला देखील या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि मराठवाड्यात देखील काही भागामध्ये खूप जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. 26 तारखेला 998 हेलिपास्कल इतका दाब विदर्भ साईडला तयार झालेला आहे. त्यामुळे विदर्भात चंद्रपूर, अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. अति जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस जवळजवळ यवतमाळ, वर्धा तसेच इकडे पाहिला असता कोंडली, आर्वी तसेच इकडे पाहिला असता अचलपूर, अमरावती, यवतमाळ या भागामध्ये पण असा पाऊस राहणार आहे. तसेच करंजा, बुलढाणा, अकोला या भागामध्ये खूप जोरदार पाऊस आहे. पुसद, हिंगोली, जिंतूर या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. 26 तारखेला जिंतूर, हिंगोली, परभणी, नांदेड, लोणार तसेच जालना, चिखली या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे 26 तारखेला आणि तसेच इकडे पाहिला असता खामगाव, जळगाव या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच मित्र हा पाऊस 26 तारखेपर्यंत खूप जोरदार पाऊस राहणार आहे कारण हा जो लो प्रेशर आहे तो लो प्रेशर 27 तारखेला विदर्भातून कमी होत आहे आणि तो खांडवा तसेच वरील भागामध्ये जळगावच्या वरच्या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस 27 तारखेला राहणार आहे आणि तसाच तो गुजरात आणि राजस्थानकडे जात आहे. त्यामुळे 27-28 तारखेला राजस्थानमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि 28 तारखेपासून शेतकरी मित्र 28 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा खंडा राहण्याची शक्यता आहे आणि तोपर्यंत 26 तारखेला 26 आणि 27 तारखेला महाराष्ट्रात चांगला पाऊस राहणार आहे. 26 तारखेला नाशिक, पुणे, सांगली, सातारा या भागामध्ये चांगला जोरदार राहणार आहे. तसेच अहमदनगर, बीड, तुळजापूर, धाराशिव तसेच लातूर, संभाजीनगर, जालना या भागामध्ये 26 तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे. जालना, हिंगोली, परभणी या भागामध्ये 26 तारखेला चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच नांदेड या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस सध्या 26 तारखेपर्यंत राहणार आहे आणि परत 27 तारखेपासून हा पावसामध्ये बदल होत आहे. तसेच हा पाऊस 27 तारखेला अकोला, अमरावती या भागामध्ये थोडाफार पाऊस राहण्याची शक्यता आहे 27 तारखेला आणि खंडवा या भागामध्ये. तसेच 28 तारखेपासून हा पाऊस परत एकदम कमी होत आहे आणि तो 8 ऑगस्ट पर्यंत एकदम खंड पडण्याची शक्यता आहे सध्या ते 8 ऑगस्ट पर्यंत. आणि शेतकरी मित्र सध्या 8 ऑगस्ट पर्यंत पावसाचा खंड राहून परत तो आणखीन 5-7 दिवस पुढे ढकलण्याची शक्यता आहे. हा 15 तारखेपर्यंत खंड राहण्याची शक्यता आहे. तसेच मित्र ही रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.